पुणे शहरासह उपनगरांमध्ये आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यानं उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला। मात्र काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली। पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं असून आज पुण्यातील पेठ परिसरासह शिवणे, बाणेर, औंध, म्हाळुंगे, हिंजवडी, हडपसर यांसारख्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। मात्र या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा पाणी निचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। थोड्याच वेळात झालेल्या या जोरदार पावसाने अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र दिसून आलं। यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। तसेच काही ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली। स्मार्ट सिटी सारख्या योजना राबवून देखील प्रत्यक्षात पाणी निचऱ्याच्या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याच्या भावना संतप्त नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून जाण्यासाठी नाले व पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते। त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। पावसाळा सुरू होण्यास अजून 2 महिने अवकाश असल्याने संबंधित विभागानं तातडीने दखल घेऊन नालेसफाई व पाणी निचऱ्याच्या यंत्रणांची योग्य देखभाल करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते।